जरांगे पाटील यांनी मला ही अटक होऊ शकते अशा प्रकारची शंका उपस्थित केली। सोबतच त्यांनी सरकारला इशाराही दिला की मला अटक करणं सरकारला परवडण्यासारखं राहणार नाही। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, काय सांगाल, कसं बघायचं जरांगे यांच्या या वक्तव्याकडे? नाही नाही, कसं आहे की आता त्यांनी हे वक्तव्य कुठल्या संदर्भात केलं हेच कुणाला नाही कळून राहिलं आहे की त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारे का बरं ही भीती निर्माण झाली की मला केव्हाही अटक होऊ शकते। आता त्यांनी स्पष्टीकरण द्यावा की या कारणामुळे मला अटक होऊ शकते, ते त्याच्यावरती आम्ही काहीतरी वक्तव्य करू शकेल। आम्हाला तर असले कुठलेही चिन्ह दिसत नाही की ज्यामुळे सरकार जरांगे पाटलांना अटक करू शकेल। त्याच्यामुळे मी त्यांच्या या मताशी सहमत नाही। त्यांनी इशारा सुद्धा दिला की जर समजा असं झालंच, अटक जर केली तर मात्र ते सरकारला महागात पडू शकते। त्याचा विचार सरकारला करायचा आहे। काय एवढा राज्य सरकार एवढं मोठं राज्य चालवते, त्याच्यामुळे कुठली ॲक्शन घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची हा सर्व विचार करून सरकार घेत असते। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची समजा वेळ आली तर त्याचा सामना कसा करायचा त्याचासुद्धा सरकार विचार करेल। त्याच्यामुळे हा सरकारला दिलेला त्यांचा इशारा आहे, त्या इशाऱ्यावरती सरकार विचार करेल। आम्हाला त्याचा विचार करायचा आणि त्याची काळजी करायचं काही कारण नाही। सर, जरांगे पाटलांनी हे सुद्धा म्हटलं की ओबीसी मधले ज्या काही जाती आहे किंवा काही जे लोक आहेत ते म्हणतात की अजूनही त्यांना ओबीसी मधला कुठलाही फायदा मिळत नाही, ते वेगळं आपलं मागून राहिलेले आहे। नाही नाही, या मताशी मी बिलकुल सहमत नाही। माझं बिलकुल स्पष्ट मत आहे की आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व त्या त्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या जातीला मिळायला पाहिजे। आणि म्हणून एखाद्याला समजा 100 लोकांना, वेगवेगळ्या जातीच्या 100 लोकांना एखाद्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळालं, तर त्या 100 जातीपैकी ज्या जातीची लोकसंख्या ओबीसीमध्ये येणाऱ्या जातीच्या एकूण लोकसंख्येच्या समजा 50% असेल आणि त्यांना 100 पैकी 50 जागा मिळालेल्या असेल, ज्यांची लोकसंख्या 10% असेल त्यांना 10% मिळालेलं असेल, ज्यांची लोकसंख्या 5% असेल त्यांना 5% मिळालेलं असेल, अशा लोकसंख्येच्या प्रमाणात ते प्रतिनिधित्व मिळालं असेल तर तो सर्व समाजाला मिळालेला न्याय असतो। आणि मग अशा वेळेस ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना जास्त लाभ मिळाला, ज्या आम्हाला कमी मिळाला, हे कशाच्या आधारावर कोणी आरोप करतात आणि हे नवीन शोध जरांगे पाटलांनी कुठून लावला, कशाच्या आधारावरती लावला हे आम्हाला स्पष्ट व्हायला पाहिजे की सर्वांना समान न्याय मिळू शकत नाही। प्रतिनिधित्व हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळत असते। त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस कुठे कमी जास्तपणा झाला असेल, एखाद्या वेळेस एखाद्याला संधी मिळाली असेल, दुसऱ्या वेळेस त्यांना संधी मिळाली असेल, त्यांना संधी, हे चालू असते, सातत्याने चालू असते। परंतु म्हणून मी वारंवार म्हणत असतो की जोपर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार दोन गोष्टी करत नाही, दोन गोष्टी कराव्या लागेल। पहिली गोष्ट म्हणजे सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी लागेल आणि मग कोणत्या जातीची या राज्यामध्ये तसेच देशामध्ये किती लोकसंख्या आहे हे पहिले लोकांच्या समोर आणावं लागेल। ते झाल्यानंतर आजपर्यंत आरक्षण लागू झालं तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या कोणत्या जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात आलेला आहे त्यापैकी कोणत्या जातीला कुठे कुठे नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, आणखी ज्या ज्या ठिकाणी आरक्षण दिल्या जाते त्या त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या जातीला किती प्रतिनिधित्व दिल्या गेलं याचा सुद्धा व्हाईट पेपर राज्य सरकारने पण प्रसिद्ध करावा आणि केंद्र सरकारने पण प्रसिद्ध करावा। आणि मग कळेल की या राज्यामध्ये ओबीसीमध्ये किती जाती येतात, त्यापैकी कुठल्या जातीची किती संख्या आहे आणि आरक्षण लागू झालं तेव्हापासून तर आतापर्यंत त्या जातीला किती प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, कोणत्या जातीला किती मिळालं, कोणत्या जातीला किती मिळालं, आणि मग त्यांची लोकसंख्या आणि त्यांना मिळालेलं प्रतिनिधित्व याचा कंपॅरेटिव्ह चार्ट ज्या दिवशी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रकाशित करेल त्याच दिवशी अशा प्रकारच्या वक्तव्याला काही अर्थ राहील। अदरवाईज हे वक्तव्य तथ्यहीन आहे। आता लोकांमध्ये भांडणं लावण्याचे हे वक्तव्य झालेले आहे।
संभ्रम निर्माण केला जात आहे अशा प्रकारे. मी तर भांडण शब्द वापरला ना, संभ्रम कुठे आला तिथे? हे लोक ओबीसी संवर्गात जेवढ्या काही जाती येतात त्याच्यामध्ये ज्या ज्या जातींची संख्या ही कमी आहे इतरांच्या तुलनेमध्ये, त्या जातींमध्ये आणि बहुसंख्याक संख्या असलेल्या जातींमध्ये वाद निर्माण करणारं हे वक्तव्य आहे. आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून उद्या ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचं काम अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे होईल, याची त्यांनी दखल घ्यावी. ते कशाच्या आधारावर असल्या प्रकारचे वक्तव्य करतात याचा आधार त्यांनी द्यावा. कुणी त्यांच्याकडे तक्रार केली, कोण कुठे गेलं, काय गेलं, किंवा त्यांनी कोणतं संशोधन केलं, एखादं संशोधन त्यांनी केलं असेल तर तो पेपर त्यांनी द्यावा. आणि म्हणून कृपया अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी भविष्यामध्ये करू नये आणि ओबीसीमध्ये भांडणं लावू नये याची त्यांनी दखल घ्यावी. नक्कीच ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये आणि अशा प्रकारेचे वक्तव्य जे आहे ते करू नये असं बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.